महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। नेमका काय आहे बदल आणि आता काय मिळणार, चला अपडेट पाहूया। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसासाठीच्या सर्वात आजीचे आणि लेटेस्ट अपडेट महाराष्ट्र न्यूजवर नियमितपणे दिले जातात। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या। महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार म्हणजे THR योजनेच्या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। सुधारित आहाराचा पुरवठा नोव्हेंबर-डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पौष्टिक मूग डाळ खिचडी मिक्स कायम ठेवण्यात आलं आहे, मात्र त्यासोबत आता स्वतंत्र मसाल्याचे पाकिट दिले जाणार आहे। तसेच पौष्टिक तूर डाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याशिवाय पूर्वीच्या भरडधान्ययुक्त बहुधान्य प्रथिने मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफ म्हणजे मल्टीग्रेन न्यूट्रिएंटचा पफ समावेश करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 4395 अंगणवाड्या कार्यरत आहेत। या केंद्रामार्फत जवळपास 1,06,000 बालके तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार दिला जाणार आहे। सुधारित योजनेमध्ये आहार रेडी टू कुक स्वरूपात देण्यात येणार असून स्वतंत्र पाकिटे खाद्यपदार्थ दिले जातील। त्यामुळे लाभार्थ्यांना हे पदार्थ घरच्या घरी शिजवून ताजे सेवन करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। म्हणूनच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधित लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पासून सुधारित खाद्यसूचीनुसार पुरवठा सुरू होणार आहे। त्यामुळे आपल्या अंगणवाडीमध्ये या बदलाची अंमलबजावणी कधीपासून होते याकडे लक्ष ठेवले जाणार आहे।